दरम्यान शुभागमन झालेलं आहे. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. तसेच संदीप म्हात्रे साहेब, आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. हार्ड लक भरत देवळीकर, हार्ड लक ऑल टीम श्री कान्हाई माता पाय, आणि पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप सुसज्ज असे मैदान आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय विठ्ठल नारायण पाटील स्टँड, स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड, स्वर्गीय लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील स्टँड, असे हे सुसज्ज मैदान आपल्याला बघायला मिळते. वीर तानाजी क्रीडांगण दापोडीचे ऐतिहासिक ग्राउंडवर ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. चला आपण स्पीडअप करायचं, लगेचच सामन्याला प्रारंभ करायचा आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर श्रीनाथ आणि त्याला साथ देण्यासाठी जय हिंद. तर पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज किशोर. किशोर टीमचा संघनायक आहे. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पाहुणे या स्पर्धेतून निरोप घेताना मोठ्या संख्येने आज मान्यवर उपस्थित झाले होते. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो आपण अंतिम दिवसामध्ये देखील आपली उपस्थिती दाखवाल अशी मी आशा आपणाकडून बाळगतोय. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. भरत देवळीकर साहेबांची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. चला अंपायर सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. रिदम मध्ये तिथे बिघाड झाला होता गोलंदाजाच्या. मला तर वाटते पायांमध्ये क्रॅम्प आलेले आहेत. आणि पहिलं पॉवर प्लेचे षटक आता पाहणार आहोत आपण प्रभाकर ठाणगेला. थोडासा बदल करण्यात आलेला आहे. इवान शिलॉन पिंपळा संघाकडून पायांमध्ये हॅमस्ट्रिंग क्रॅम्प आल्याबद्दल गोलंदाज चेंज करण्यात आलेला आहे. पण जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज, मी विनंती करतोय. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. या अनुषंगाने मी विनंती करतोय. बॅकफुटला जात असताना पाहतो आपण कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डीप कव्हरला वेल होती फलंदाज श्रीनाथ याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. ऑफ द मार्क 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ करताना श्रीनाथ. पुन्हा एकदा तयार होईल प्रभाकर ठाणगे. बॉलिंग मार्कवर सामना करेल श्रीनाथ. राईट आर्म राउंड द विकेट. ओ जबरदस्त चेंडू होता. प्रतिम चेंडू वाईड यॉर्कर फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे, चकित केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा काय मॅच धावपलक 2. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर प्रभाकर.
पुन्हा एकदा पाहतो आपण कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते कबरला. भेल होती श्रीनाथ याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 3 अंकावर. 3 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचे षटक पुन्हा एकदा तयार होईल. प्रभाकर चांगली गोलंदाजी करतोय P1च्या षटकामध्ये. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला मिळेल जयहिंदला फक्त एक धाव. वैयक्तिक खाते उघड करताना धावसंख्या आता पुढे जाईल 4 अंकावर. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर प्रभाकर. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू टाकला होता. शरीरापासून दूर ठेवला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रभाकर. राऊंड द विकेट. स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करताना पाहतो आपण श्रीनाथला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना पहिल्या षटकाच्या अखेर 6. एक संत सुरुवात बघायला मिळते. काय गोलंदाजी केलेली आहे प्रभाकर याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 6 धावा. जबरदस्त नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपण बघितलं. यानंतर जो सामना होईल वीर तानाजी दापोडे आणि जय गोलेश्वर गुंदवली. वीर तानाजी दापोडे आणि जय गोलेश्वर गुंदवली असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. बिनगडी बाद 6. एक सावध सुरुवात बघायला मिळते. जी सुरुवात हवी होती ती मिळालेली नाही. जरी मरी माता आलिमगड ह्या संघाला आता उर्वरित 3 षटकांमध्ये एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील इव्हान शिलवण पिंपळा संघाच्या विरुद्ध. गोरख पाटील आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दापोडे नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सागर तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल जय हिंद. खोदून काढलेल्या चेंडूला ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू मिड ऑफला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपला होता विजय. चेंडूला उचलणार फेकणार वेल होती जय हिंद. याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 8 या अंकावर. जी फ्लाइंग स्टार्ट हवी होती ती मिळालेली नाही आलिमगड संघाला. याउलट आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण इव्हान शिलेवन संघाकडून बघायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येताना आपण निश्चितच पाहतोय एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. डाबी एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 9 या अंकावर. पुन्हा एकदा सागर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रभाकरच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना सागरला देखील आपण पाहतोय कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. चांगला फटका पाहतोय आपण. व्ही शेप मध्ये खेळलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलला.
2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. सरते शेवटी आपण पाहतोय पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धरीमरी माता आलिमगड संघाचा जय हिंद. 11 या धावसंख्येवर रिप्ले मध्ये पाहूया. खूप क्लास दर्जेदार हाय क्वालिटी थेट प्रक्षेपण बघायला मिळते 3 स्टार लाईव्हच्या माध्यमातून. तिसरी धाव घेताना फलंदाज तिथे पाहतो आपण धावबाद स्वरूपामध्ये बाद होताना बघितलं. दशरथ क्रमांक 3 वर खेळण्यासाठी नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. श्रीनाथला देखील हवी तशी सुरुवात मिळाली नाही धाबांसाठी. तो देखील खूप स्ट्रगल करतोय, झुंजतोय. संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे श्रीनाथ पाटील. जोरदार अपील केला होता, पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. खूप चांगला चेंडू, हा वेगवान चेंडू टाकला होता. फास्टर बन फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू. धाबा काय मॅच धावपलक 11, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावर. पुढचा चेंडू, ओ चांगला फटका, लॉफ्टेड शॉट, विजय झेल सोडतोय. जीवनदान श्रीनाथला 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या आता पुढे जाईल 12. संधी चालून आली होती गडी बाद करण्याची, ती दवडली. पकडा कॅच आणि जिंका मॅच. हे क्रिकेट खेळामध्ये विजयाचं नेहमीच आपण समीकरण बघितलेलं आहे. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दृश्य आपण पाहू शकता. हातांची झोळी सुरक्षित नव्हती. जोरदार अपील केला होता. चेंडू चाललाय शॉर्टलेग कडे. स्वतः एसटी रक्षक झेपावला होता चेंडूवर, बॅटला स्पर्श झाला होता. चेंडू पाहतो आपण 1 धाव पूर्ण केली दशरथ याने. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावपलकावर 13, 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये 7 धावा. चांगली गोलंदाजी युवान शिलन पिंपळा संघाकडून बघायला मिळते. यानंतर वीर तानाजी दापोडे आणि जय गोलेश्वर गुंदवली असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. इनिंग ब्रेक नंतर या 2 टीम मध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. प्रभाकर मडवी तिसऱ्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्गवर. या 2 षटकांमध्ये एक चांगलं आव्हान सेट करायचं असेल तर आता धावांचा वेग वाढवावा लागेल. फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. आलिमगड टीमचा आपण जर विचार केला तर या उलट सध्या तरी पाहतो आपण चांगली कामगिरी करताना युवान शिलोन पिंपलास 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलक 13, 1 गडी बाद. हुक केलेला आहे चेंडूला आणि चेंडू चाललाय स्टँड मध्ये. एका टप्प्यानिशी 4 धावांकरिता चौकार. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवला होता. गॅप मोठी होती हेच बघितलं आणि पाठवला चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दशरथ याने चौकारा बरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 17. ह्या चौकाराची आवश्यकता होती. या पहिल्या इनिंग मधील मोठा फटका दशरथ पाटीलच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा प्रभाकर मडवी तयार होईल. बॉलिंग मार्कवर सामना करेल दशरथ. दशरथने आत्ताच चौकारांशी आपले खाते उघड केलेले. दशरथ देखील मधल्या फलीतील एक घातक बॅटर आहे. त्याच्यावर आता मोठी मदार असेल, जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल.
आपल्या संघासाठी प्ले अँड मिस फॅन्टास्टिक डिलिव्हरी, चेंडू जातो डॉट. चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलेलं आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. धाव मात्र धावपलकावर स्थिर आहेत 17. पुन्हा एकदा प्रभाकर तयार होईल बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. थ्रो किती सुंदर आला बघा संजय द्वारा. फक्त एकच धाव मिळेल दशरथला. धावसंख्या पुढे जाताना 18. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय जरी मरी माता आलिमघरला. उलटा चेंडू इनसाइड आउट हा फटका खेळलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धाव पूर्ण करताना पाहतोय श्रीनाथला. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे जाईल स्कोर बोर्डवर 20 धावा 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट श्री जरीमरी माता आलिमघर. पायांमध्ये चेंडू टाकला होता. खोदून काढलेल्या चेंडूला व्ही शेप मध्ये चेंडू येतो डीप मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त नाही. एका धावे बरोबर धावसंख्या पुढे जाताना 21. उलटा चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली दशरथ याने. बीमर चेंडूची फेक केली होती. हाय फुल टॉस चेंडू. 1+1 अशा 2 धावा धावपलका आम्ही जोडणार आहोत. 2 धावांनी धावसंख्या आता पुढे जाईल 23. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वर सुवर्ण संधी आहे बॅटरला. स्टेप आउट होऊन फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये. झेल तर जबरदस्त घेतला होता. उंच उडी मारली होती पण नुकसान होणार नाही आलिमघरला. धावबादची संधी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज होते बाद. पंचवीस या धावसंख्येवर पाहतो आपण दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण बघितला उमेश द्वारा. कमालीचं क्षेत्ररक्षण. सुपरमॅन बनला होता झेल घेण्यासाठी पण फ्री चेंडू होता. झेल जरूर घेतला होता. नुकसान झालेलं नाही आपण पाहतोय झेलबाद स्वरूपामध्ये पण धावबाद स्वरूपामध्ये गडी बाद होताना आपण बघितला. 25 या धावसंख्येवर दुसरा बॅटर बाद होतोय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. योगेश. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलक. 2 गडी बाद 25. उमेश अंतिम षटकासाठी तयार होतोय बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर योगेश. ही भरोशाची जोडगोळी खेळपट्टीवर आहे जरीमरी आलिमघर अभ्यास संघाची. किमान 40 धावा जर जोडल्या धावपलकावर तर एक मी तर म्हणेन सन्मानजनक स्कोर धावपलकावर बघायला मिळेल. या षटकामध्ये 15 धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगली टक्कर चांगली झुंज निश्चितच होईल. यातील मात्र शंका नाही. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. अँगल क्रिएट करणारा चेंडू होता. कोण तयार करून चेंडू गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला चेंडू टाकला होता उमेश याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. उमेश एक वेगवान गोलंदाज आहे. युवान शिलवण पिंपळाच्या संघाचा पुढचा चेंडू.
फुलटॉस चेंडू होता, समाचार मात्र घेता आलेला नाही. लोअर फुलटॉस. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाकडून अंपायर कॉल आहे का? यस, बिमर साठी चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये उमेश. धावा धावपलकावर स्थिर आहेत. 25 लगातारचे चौथ्या षटकातील 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत उमेश याने. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेट. मिस टाइम फटका. लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज झेपावला होता. तू नाही मी नाही आणि चेंडू धरणीला दान झाला. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या आता पुढे जाईल 26. धावा धावपलकर. चौथ्या षटकाचा अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. काय गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि चेंडू स्टँड मध्ये हुक केला होता. बुक केलेला आहे. 6 धाबा षटकार. 6-1 कशा 7 धावा या चेंडूवर मिळतील. ज्या धाबा थांबल्या होत्या, ज्या धाबा थंडावल्या होत्या त्यांना आकार आलेला आहे या 7 धावांच्या मदतीने. 7 धावांबरोबर आता धावसंख्या 33. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट चेंडू आहे. 33 धावा धावपलकर. फ्री हिट चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल दशरथ पाटील. पुन्हा एकदा डाव्या इष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. लोअर फुलटॉस चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. फ्री हिट कंटिन्यू आहे. धावसंख्या या एक्स्ट्राची मदत झालेली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने पुढे जाईल 34. हो, चांगला फटका. बाद आपण ऑन साइडला भिरकावून दिले चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय बॅटर दशरथ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 35 धावा धावपलकर. पुन्हा एकदा उमेश. योगेश साठी चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण करताना बॅटर योगेश. एक पेक्षा जास्त नाही. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाताना 36. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. हो, बॅकफुटला जात असताना चेंडूला हॅमट केलेला आहे. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. वेल होती फलंदाजाकडे दुसरी धाव घेण्याची. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावा आहेत धावपलकर 38 आणि 39 धावांचं हे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी युवान शिलवान पिंपळासला. स्वर्गीय लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष आहे. तिथूनच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे. स्वर्गीय लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष जो खेळाडू स्टँड आहे तिथूनच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. तत्पूर्वी आम्ही शेख. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं. नाणेफेक करण्याकरता
मी प्रकाश दादा म्हात्रे साहेबांना विनंती करतो या आपण नाणेफेक कक्षामध्ये आणि संदीप दादांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. संदीप भोईर दादांना देखील विनंती संजय भोईर दादांना विनंती करतो या आपण देखील यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण देखील आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. अविनाश दादांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. हे पाहू शकता टॉस का बॉस आयोजक आहेत नारायण स्मृती 40+ भादवड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. दापोडे संघाचे संगणक आलेले आहेत. तर गुंदवली संघाचे संगणक आपणास देखील विनंती करतो की आपण देखील लवकरात लवकर यायचं आहे. हे पाहू शकता आमचे मान्यवर आम्हाला जोडले जात आहेत. आज आपल्या स्पर्धेचं मित्रांनो पहिलं दिवस आहे आणि सामना क्रमांक आपण पाहतोय. एका बाजूला दापोडे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला गुंदवली संघ पाहायला मिळतोय. मी प्रकाश दादांना विनंती करतो या आपल्या आजचे आपण नाणेफेक उडवायची आहे. एका बाजूला छापा आहे दुसऱ्या बाजूला काटा आहे. नाणेफेकी केली जात आहे आणि बोलणार आहेत गुंदवली संघाचे संगणक. छापा असा त्यांचा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतो या पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे गुंदवली संघाच्या संघनायकांनी. समोर एक चांगला संघ आहे. मग निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार, गोलंदाजी करणार. मग गोलंदाजी होणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. मग सर्व खेळाडूंकडनं काय अपेक्षा ठेवाल? सर्वांकडून अपेक्षा आहे आमची. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप चांगला अरेंजमेंट केलेला आहे थोडे आणि त्यांचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दापोडे संघाच्या संघनायकाने नाणेफेकी गमावले. सर्वप्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. मनासारखंच झालं की मनाच्या विरोधात? मनासारखं झाले. म्हणजे ज्यावेळेस काही गोष्टी मनासारख्या होत असतात तेव्हा खेळ देखील चांगला होतो. मग आता सर्व बॅटरकडनं काय अपेक्षा ठेवाल? देवानाने गणेश आहे, धनंजय, खूप अपेक्षा आहे. करू आम्ही 50 ते 45 धावा मारायचा प्रयत्न करू. धन्यवाद. विजयासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो अशा प्रकारे नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल गुंदवली संघाच्या संघटकांनी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आपण थोडंसं व्यासपीठाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती काही पाहुणे मंडळी विराजमान झाले, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. प्रकाशदादा मात्र येथे उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. नितीन म्हात्रे दादांना विनंती करतो का आपण प्रकाशदादांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हे पाहू शकता आपण प्रकाश दादा म्हात्रे यांना सन्मानित केलं जात आहे. संदीप म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी पुन्हा एकदा नितीन दादाला विनंती करतो आपण संदीप दादांना सन्मानित करायचं आहे.
हे पाहू शकता आपण आमच्या पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. चला फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आला, पण मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिलं पर्व इथे संपलेलं आहे. पहिल्या पर्वामध्ये फलंदाजी करताना जरीमरी माता अलिमगड संघाला आपण पाहिलं आणि पहिल्या डावामध्ये 38 धावा या 39 धावा या बनवाव्या लागतील टीम इवान शिळमण पिंपलास या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण प्रभाकर आहे तर दुसऱ्या बाजूला आपण उमेशला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हे मार्गस्थ होणार, त्याकरता गोलंदाज श्रीनाथ हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आज मित्रांनो आपल्या स्पर्धेचं पहिलं दिवस आहे. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. चला मॅचकडे वळूया. पहिला बॉल दुसऱ्या डावामधला फुलर लेन इनसाइड आउटचा फटका पहिल्या चेंडूवरती. फार सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती खडाघाती चौकार. वाह, काय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरने प्रभाकरने चौकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू वेगवान गतीने सरकतोय डीप स्ट्रा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही चेंडूवरती मिळतील धावा 4. करणे काय सुंदर खेळ साकारलेला आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहेत. तर या चषकामधला पहिला तो फलंदाज ठरणार का की 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावणार. श्रीनाथ थोडासा फिल्डिंगमध्ये आता परिवर्तन करत आहे. आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला देखील आता लावण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळला गेला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. काय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गेला. बॅटाने बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर झालं आणि त्यानंतर चेंडू वाऱ्याच्या वेगाने सरकला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. षटकार इथे पाहायला मिळाला. श्रीनाथ पहिल्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरतोय. याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. चेंडू वेगवान गतीने सरकतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि फलंदाजाने मात्र 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 16 या अंकावरती. वेलकम धनंजय अण्णा गवळी, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. विनंती करतो या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसायचं आहे. फुलटॉस बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सरळ बॅटने याही वेळेला आपण पाहतोय स्ट्रोक खेळलं गेलं. व्ही शेपमध्ये हा फटका खेळला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते फिल्डिंग करण्याकरता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर या चेंडूवरती फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल पाहायला मिळतोय 17 या अंकावरती. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध. फलंदाज होतोय बाद. लागतोय धक्का. पहिला. अरे आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ हा संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये
श्रीनाथ याला गोलंदाजी करताना आपण पाहिलं, थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या. तत्पूर्वी आपण थोडंसं व्यासपीठाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती काही पाहुणे मंडळी पुन्हा एकदा विराजमान झालेली आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान मास्टर 40+ असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री धनंजय अण्णा गवळी विराजमान झाले. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. संस्थापक अध्यक्ष आहेत या मास्टर 40+चे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तसेच भानुदासजी पाटील साहेब हे देखील उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर हे धन्यवाद. चला पण त्यांचा हे देखील शुभ सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एनर्जी ड्रिंक टॅबलेट हे देण्यात आले आहेत. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 23 या अंकावरती. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. त्याकरता गोलंदाज आपण दशरथला पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती काय सुंदर फटका खेळताना आपण प्रभाकरला पाहिलं. षटकाराने दशरथचं त्याने स्वागत केलं. फुलटॉस बॉल. याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू वाऱ्याच्या वेगाने चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय खडागाती षटकार. वाह, काय जबरदस्त फटका. पुन्हा चेंडू द्यायचा आहे. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर आणि त्यानंतर जे रिझल्ट हवं होतं ते इथे पाहायला मिळालं. षटकार इथे मिळाला. तर धावफलक आपण पाहतोय 29 या अंकावरती पाहायला मिळतोय. 39 बनवायचे आहेत. हा चेंडू थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सांगत आहेत हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एकदा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार धावफलक आपण पाहतोय 30 या अंकावरती. अजूनही जिंकण्याकरता 9 धाब्यांची गरज आहे. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती आहे. दशरथ थोडासा महागडा ठरतोय कारण आतापर्यंत आपण विचार केला तर 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजाला ऑन करण्यात आले आहेत. दशरथ पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल वळवलाय. यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. आणि आता तिसऱ्या पंचांची देखील मागणी करण्यात आली आहे. बीमर आहे की नाही याची पाहणी केली जाणार.
नो चेंडू आहे. 37 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. बॅकफुटला जाऊन स्कोअर ऑफ दी विकेट. चांगला फटका खेळला जातो. वेगाचा पुन्हा वापर करण्यात आला. चेंडू वेगाने सरसावलाय परंतु यावेळेस धाव मात्र मिळालेली नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? सागर इंटरेस्टेड नाहीये आणि सागर सांगत आहे की प्रभाकर तुलाच सर्व चेंडू खेळायचे, तुलाच विजयाचा शिल्पकार ठरायचं आहे. अजूनही जिंकण्याकरता 2 धावेंची गरज आहे. याही वेळेला आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आहे, वळवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. धाव मात्र घेतली जात नाहीये. दशरथला आपण पाहतो अजूनही लेन्थ सापडलेली नाही कारण वारंवार तो फुलटॉस चेंडूच हाताळत आहे. परंतु प्रभाकर बघा मात्र धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे. आडव्या बॅटने याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. कनेक्शन तेवढंसं प्रॉपर नाही आहे. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती मात्र 1 धाव नक्कीच मिळाली. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 38 या अंकावरती दोन्ही संघांची धावसंख्या आता बरोबरीमध्ये झालेल्या ओघ्या 1 धावेची गरज आहे. षटक क्रमांक 2 हे अजूनही प्रगती पथावरती आहे. त्याकरता आपण दशरथला पाहतोय आणि या षटकामध्ये पाहतोय दशरथ थोडासा महागडा ठरलाय. 1 धावेची गरज. स्ट्राईकला बॅटर सागर आहे. मोठा फटका याही वेळेला खेळायचा होता. बॅटची कडा लागली. चेंडू मागे चाललाय बिहाइंड दी विकेट. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर फलंदाजाने 1 धाव देखील पूर्ण केली. अशा प्रकारे हा सामना फिनिश झालेला आहे. सामना संपलेला आहे आणि या सामन्यावरती विजय मिळवलेला आहे टीम इवांशी 11 पिंपलासच्या संघाने. अभिनंदन टीम पिंपलास अँड हार्ड लक टीम आलिमगड. आपण जाऊया डीजे मानकडे. सामना अशा प्रकारे संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये विजय मिळवला आहे टीम इवांशी 11 या संघाने. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर प्रभाकर. इज द मॅन ऑफ द मॅच.